नमस्कार शिवांनो. आत्तापर्यंत आपण अनेक श्लोक पाहिलेत. गेल्या वेळेला मृत्यूवर बरंच विवेचन झालं आणि आपण पाहिलं की आपण सतत स्वतःचा अहंकार धरून ठेवतो. आपण स्वतः मरण्यासाठी लाईनीत उभे आहोत, पुढे चाललो आहोत, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. एक जण गेला तर आपण त्याच्यासाठी स्मशानात जाऊन येतो, पण आपल्या जाण्याची जाणीव आपल्याला राहत नाही. आता इथून पुढचे श्लोक पाहूयात, याच्याशी रिलेटेडच आहेत ऑब्व्हियसली. सो सुरुवात करूयात. जय जय रघुवीर समर्थ. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. आता समर्थांनी मृत्यूच्या सगळ्या बोलण्यानंतर सडनली हे मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते असं का म्हणावं? तर ऑब्व्हियसली मृत्यूबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात भीती असते आणि मग या भीतीसाठी आपण काय करतो? भीतीच्या बद्दल आपण काय करतो? आपण काहीही करत नाही. ॲक्शन घ्यायची म्हणून काही ॲक्शन घेत नाही आणि फक्त फुकट, व्यर्थ म्हणजे फुकट, वाया, काही उपयोग नसलेली चिंता करत राहतो. ह्या चिंतेच्या बद्दलच समर्थ बोलत आहेत. पण इथे पहा, आपण कुठलाही छोटा मोठा प्रसंग घेऊ शकतो आणि तरी हेच सत्य आहे की आपण उगाच चिंता करत बसतो. काही कारण नाही आहे. जे होणार आहे तेच होणार आहे. आता हे आपल्याला सगळ्यांना पाठ असतं की जे होणार आहे तेच होणार आहे, आपण काही करू शकत नाही. पण प्रॅक्टिकली ह्याचा आपण काहीही उपयोग करत नाही. स्वतःची चिंता सोडून देण्यासाठी म्हणा किंवा ड्रॉप करण्यासाठी म्हणा, आपण याचा उपयोग करून घेत नाही. सो मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. आता या वाहतेमध्ये सुद्धा एक मेघ आहे. मेघ अशी आहे की वाहतो नाही किंवा वाहते नाही, म्हणजे वाहते या स्त्रीलिंगी अर्थाने नाही, वाहते हे नपुसकलिंगी अर्थाने आहे. कारण आपण काही करत नाही. नपुसक आपण त्याला म्हणतो जो काही करू शकत नाही. सो अकस्मात होणार होऊन जाते. जी कुठली तुमची चिंता असेल, तुम्ही एक क्षणाकरता असा विचार करा की काय होणार आहे ते होणारच आहे. आपण आत्ता या क्षणी चिंता सोडूयात बस. आणि एवढं स्वतःला किंवा मनाला सांगण्याची खोटी की लगेच मन चिंता सोडू शकतं, त्याची कपॅसिटी आहे. हे अकस्मात होणारं होऊन जाते म्हणजे सडनली होणार आहे असं जरी असलं तरी त्याला भरपूर बॅकग्राऊंड असतं. आणि ते बॅकग्राऊंड जे आहे ते इथे समर्थ म्हणतात, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. गेल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की कर्मयोगाच्या सिद्धांतावर स्वामींचा फार भर आहे. आपण चांगलं कर्म करत राहिलं तर आपलं पुढचं भोगणं जे आहे ते चांगलंच राहणार आहे. आणि आपल्याकडून वाईट कर्म होत गेलं तर आपलं भोगणं वाईट होणार आहे. सो त्या कर्मयोगांच्या सिद्धांतानुसार भोगणे प्राप्त होणार आहे. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. आता इथे पहा, कर्मयोगानुसार जर सगळं घडणार आहे तर मग आपण म्हणजे जे आत्तापर्यंत घडलं आहे त्याचा का आपण खेद मानत असतो, याच्याबद्दल इथे प्रश्नचिन्ह आहे. तसा खेद मानायचं काहीच कारण नाही. तसा खेद मानायचं काही कारण नाही हे एक. पण याच्यामध्ये वियोगे हा शब्द थोडा आपण जोर द्यायला पाहिजे. कसा? तर आपल्याला माहिती आहे योग, साधना या अर्थाने योग. योग म्हणजे काय? तर एकत्रीकरण, युनियन. कशाचं युनियन? बॉडी, माइंड आणि सोलचं युनियन. आता याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट वियोग आहे. मग असं समजा त्याला
की आपण जर त्या परमात्म्याशी जन्माच्या आधी एक होतो, परमात्म्याबरोबर एक होतो. जसं मृत्यूनंतर विलीन होणार आहे तसं जन्माच्या आधी त्याच्यातच विलीन होतो आणि मग आपल्याला जर जन्म घ्यावा लागला असेल तर तो एक प्रकारे वियोग नाही का? अनेक वेळा असं मानलं जातं की हा वियोग आहे म्हणजे कुठल्या तरी छोट्या मोठ्या आपल्या रिलेटिव्हशी झालेला वियोग, आपल्या आईवडिलांशी, आपल्या, कारण स्पेशली बिकॉज आधीचे श्लोक सगळे मृत्यूबद्दल होते. पण हा अर्थ आपण घेतला पाहिजे की आपलं कर्मयोगामुळे आपल्याला भोगणं प्राप्त झालंय म्हणून आपल्याला जन्म घ्यावा लागला आहे. आणि याच्या पुढे ते म्हणतात की मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. मना राघवे वीण आशा नको रे. साहजिक आहे, आपण म्हणतो निर्बल के बलराम, किंवा आपण म्हणतो की परमेश्वरावरच शेवटी श्रद्धा आहे, आपल्या हातात काही नाही, आपण करू शकत नाही. पण हे आपण फार वरवर बोलत राहतो, इम्प्लिमेंट करत नाही. मी परत तेच म्हणतोय, मना राघवे वीण आशा नको रे. केवळ त्याच्या कर्तृत्वावर आशा ठेव. मी केल्याने काही होईल असं समजू नकोस. प्रयत्न तुझे तू कर, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. म्हणून मना राघवे वीण आशा नको रे. इथे आणखी एक गंमत आहे बरं का. राघवे वीण, राघव, राम, रघुनाथ, रघुराया, हे सगळी रामाची नावं फार मस्त वापरली आहेत. आता अर्थात ती त्यांनी याच अर्थांनी वापरली का हा प्रश्न वेगळा, पण एक अर्थ गंमत म्हणून सांगतो. आपल्याला माहीत नसतं, पण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल नायक म्हणजे राम. रघु हा जो वंशाचा मुख्य आहे, असं म्हणतात की त्या काळातले सगळ्यात फास्ट घोडे त्याच्याकडे होते, म्हणून त्याचं नाव रघु पडलं. घु म्हणजे घोडे, वाहन. आता हे रघु जे आहे, हे रघुवरून रघुवंश आला. रघुवंशाचा नायक म्हणजे राम. तुम्ही विचार करा, या जगात सगळ्यात फास्ट असणारी गोष्ट कोणती? मन. आता त्याच्याकडे, रघुकडे 2 घोडे होते, म्हणजे मन आणि बुद्धी असा आपण अर्थ घेतला तर होऊ शकतो. कारण माझं असं म्हणणं आहे की ही पुराण जे आपले आहेत याचं काही ऐतिहासिक सत्य दरवेळी पडताळून पाहण्याची गरज नाही. त्याचा जर काही फिलॉसॉफिकल अर्थ आपल्याला घेता आला आणि आपल्या प्रगतीसाठी फायदा करून घेता आला तर त्यात मजा आहे. सो मन आणि बुद्धी हे अतिशय फास्ट घोडे त्याच्याकडे होते आणि त्याच्या जोरावर तो चांगलं राज्य करत होता. आता याच्यामध्ये रघुनायक म्हणजे जो या मन आणि बुद्धीचा नायक आहे, ज्याची मन आणि बुद्धी त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, तो रघुनायक. राघव म्हणजे रघुचा वंशज राघव. सो असे अनेक गमतीशीर अर्थ आहेत त्याच्यात. राम या शब्दाचा अर्थ आहे जो सतत सृजनाची, नवीन गोष्टींची मागणी करत राहतो. आता हे नवीन होऊ दे, पुढे ते नवीन होऊ दे, सृजन होत राहू दे. राम, म्हणून आपण त्याला देव मानतो. सो एनिवेज, मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. मानवाची कीर्ती नको म्हणजे काय? दोन्ही अर्थांनी. एकतर नुसत्या मानवातल्या कीर्तीसाठी तू जगू नकोस, हाही अर्थ आहे. आणि दुसरं, मानवाची म्हणजे दुसऱ्या मानवाची कीर्ती करण्यात, म्हणजे त्याचं काय म्हणायचं त्याला, प्रशंसा करण्यात
वेळ वाया दवडू नकोस. कारण काय, कीर्ती म्हणजे प्रशंसा तुझी स्वतःची होऊ दे अगर दुसऱ्याची असू देत, ती तात्पुरतीच राहणार आहे. आपल्याला आपला गोल जास्त परमनंटकडे न्यायचा आहे, जे बदलत नाही त्याच्याकडे न्यायचा आहे. म्हणून मना मानवाची नको कीर्ती तू रे. आणि त्याच्यानंतर लगेच जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. म्हणजे वेदशास्त्रे पुराणे यात काय काय वर्णन करून ठेवलेलं आहे? नुसत्या त्या दशरथाच्या मुलाचं रामाचं वर्णन आहे का? नाही. तिथे रामाच्या बरोबरीने किंवा रादर थोडं अधिक परमेश्वर या अर्थाने परम आत्म्याचं वर्णन आहे, परमात्म्याचं वर्णन आहे. मग ही जी जाणीव आहे परम आत्म्याची, त्याचं वर्णन तिथे असताना, ते वर्णन करताना इतर सगळंच श्लाघ्यवाणे वाटे. श्लाघ्यवाणे म्हणजे काय? इतर सगळंच त्याच्यासारखंच परमेश्वरा इतकंच प्रशंसनीय वाटतं. म्हणजे मानवाची कीर्ती करू नको, मानवाची प्रशंसा करू नकोस, या परमात्म्याची प्रशंसा कर. आणि ती कशी कर? तर स्वतःमध्ये शोधून, स्वतःमध्ये त्याची प्रचिती घेऊन कर. पुढचा श्लोक पाहूयात. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. मना सत्य सांडू नको रे. सांडू नको रे म्हणजे काय? की सोडू नको रे, त्याची साथ सोडू नकोस, त्याला वाया घालवू नकोस. तुझ्याकडे जर सत्य असेल तर ते कधीच वाया घालवू नकोस. त्याचं योग्य त्याला व्हॅल्यू कर आणि त्याचा योग्य उपयोग कर. आता सत्य म्हणजे नक्कीच आपलं जे सत्य आजूबाजूला आपण घडताना बघतो ते तथ्य, भौतिक तथ्य तर आहेच, पण त्याहीपेक्षा आध्यात्मिक सत्य, ज्याला आपण ते एक सत्य जे कधीही बदलत नाही असं म्हणतो, ते सत्य जास्त आहे. आणि हे सत्य सांडू नकोस. वाट जरूर, सांडू नकोस, वाया घालवू नकोस. मना सर्वथ्या मिथ्य मांडू नको रे. आता मिथ्य म्हणजे काय? मिथ्य म्हणजे चुकीचं, वाया गेलेलं याही अर्थाने आहे, पण जास्त मिथ्याचा जास्त योग्य अर्थ असा आहे की जे सत्य नाही आहे पण सत्य भासतंय, असं मिथ्य मांडू नको, पुढे कोणाच्या ठेवू नकोस. कारण या ठेवण्याने तुझ्या सत्याला वर पडदा पडतो. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, म्हणजे वाचेने सत्य बोलावे. आता यात दोन पैलू आहेत. एक तर जे आध्यात्मिक सत्य आहे ते वाचेने सांगता येत नाही असं सगळे संतजन म्हणत असतात. त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न करत राहावा, कारण इतरांना कोणाला तरी त्यातनं काहीतरी आयडिया मिळेल, काहीतरी मार्गदर्शन मिळेल. पण हे जे भौतिक सत्य आहे ते वाचेने सदा सत्य बोलावे. आता हे आपल्याला माहिती असतं ना, पण तरी दोन गोष्टी सांगतो इथे. एक की सत्य सांगताना ते खरंच सत्य आहे का हे पडताळून पाहिलं पाहिजे. ते प्रिय आहे का? सत्य ते सत्य सांगितल्याने समोरच्याला दुःख होणार आहे का सुख होणार आहे, हे दुसरं त्याची टेस्ट आहे. आणि तिसरं, ते उपयोगी आहे का? सत्य जर असेल आणि प्रिय नसेल तर सांगू नये, टाळावे शक्यतो. सत्य असेल, प्रिय नसेल पण उपयोगी असेल तर जरूर सांगावे. कारण त्यातून म्हणजे समजा एखाद्याला सांगायचं की बाबा तुला अमुक अमुक प्रकारचा रोग आहे आणि त्याच्यासाठी अमुक अमुक ट्रीटमेंट आहे किंवा नाही आहे ट्रीटमेंट या रोगासाठी,
तर हे सत्य आहे त्याला उपयोगी पडणार आहे का? नसेल ट्रीटमेंट तर किती सांगणार तुम्ही? त्यामुळे सत्य किती आणि कसं सांगायचं ह्याला ही टेस्ट लावावी. सत्य आहे का, प्रिय आहे का आणि उपयोगी आहे का, तर सत्य बोलावे. अदरवाईज न बोललेलं बरं. मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. आता इथे असं नाही म्हणलं की दुसऱ्याचं मिथ्य काटून टाकत राहा किंवा त्याला चुकीचं सिद्ध करत राहा. आपण सोडून द्यावे. जे मिथ्यच आहे त्याला आपण कशाला धरून ठेवायचंय, ही एक बाजू झाली. आणि दुसरी मी सांगितली की सत्य वाचे वदावे, म्हणजे ते सत्य तर डायरेक्टली सांगता येत नाही शब्दांमध्ये, असं म्हणलेलं आहे. आज एवढे श्लोक आपण पाहूयात आणि आपलं सर्वांचं प्रेम मला मिळतं आहे, सो त्याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद. पुन्हा भेटूयात. जय जय रघुवीर समर्थ.